तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंद आश्रमामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। यावेळेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली। शहरातील आनंदाश्रम येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवर फुलं वाहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलं। त्यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावरही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। यावेळेला शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुलं देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। यावेळेला आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, मीनाक्षी शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे ठाण्यासह संपूर्ण राज्यभरातून आलेले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।